हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड वेलकम टू माय न्यू चॅनल. तर आजपासून माझा हा नवीन चॅनल तयार सुरू होत आहे आणि त्याच्यावरती मी नवीन ब्लॉगही आजपासूनच स्टार्ट करणार आहेत. तर आजचा माझा ब्लॉग असा आहे की व्हॉट आय डिड इन माय मॉर्निंग रुटीन बिफोर ऑफिस. तर मी आजपासून तुम्हाला माझे सगळे व्लॉग्स रोज डेली पडणार आहेत ते दाखवणार आहे. तर मी सगळ्यात पहिलं उठून पूर्ण बेड वगैरे करते. नंतरनी सगळ्या विंडो खिडक्या ओपन करून मस्त थंड हवा घेते आणि थोडीशी स्ट्रेचिंग करते आणि नंतर फ्रेश व्हायला जाते. तर सकाळी मला थंड पाण्याने चेहरा धुवायला खूप आवडतो. जे काही झोपल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे काही स्वेलिंग वगैरे असते थंड पाण्याने ते जाते. आणि डोळेसुद्धा थंड पाण्यामध्ये असे बुडवून ठेवले ना तर खूप डोळ्यावरची झोपही लवकर जाते. तशी माझी झोप जात नाही. काही वेळेस मी टाईमपास खूप करते त्यामुळे जास्त वेळ जातो मला. तर मस्तपैकी फ्रेश झाल्यानंतर मी सगळ्यात पहिलं किचनमध्ये जाते. किचन थोडासा साफ करते, म्हणजे किचन वट्टा साफ करते. कारण का थोडी धूळ येतेच, कारण का रस्त्यावरती घर असल्यामुळे. त्यामुळे थोडंसं क्लीन करायचं पाणी वगैरे टाकून आणि त्याच्यावरती मी माझं गरम पाणी करायला ठेवते. तर मी रोज सकाळी गरम पाणी 2-3 ग्लास तरी पिते, काही ना काहीतरी बनवून. फक्त गरम पाणी पिता येत नाही तर त्याच्यामध्ये मी माझी कॉफी असू दे किंवा चिया सीड्सचं पाणी असू दे किंवा दुसरं काही पाणी असू दे, मी ते पित असते. नंतर मी योगासनाला बसते. योगासनं करतच मी म्हणजे हळदीचं पाणी असू दे किंवा नंतर मी माझी बुलेट कॉफी घेते योगासनं झाल्यानंतर. आणि नंतर मग मी माझे पूर्ण घरामध्ये झाडू लावते. तर झाडू हा कंपल्सरी आहे, ती माझी सवय आहे, त्यामुळे मी तो झाडू लावते सकाळी उठल्यानंतर. आणि नंतर मी ब्रेकफास्ट आणि लंच तयार करायला सुरुवात करते. तर आज मी माझ्या लंचमध्ये ब्रेकफास्टमध्ये चिलाच बनवणार आहे. तो चिला आहे मुगाच्या डाळीचा, खूप छान असतो हा. आणि मला सिंपल असं खायचं होतं म्हणून मी आज सिंपल असं चिला बनवणार आहे. त्याच्यामध्ये जास्त काही नाही, मुगाची डाळ, लसूण, मिरची, थोडीशी चटणी, मीठ, हळद आणि हे मी तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ टाकलं आहे फॉर बाइंडिंग. तर खूप छान होतं हे आणि टेस्टीही लागतं. तर हे मी खूप इझिली असं बेटर तयार करून घेतलं आहे. आता मी त्याचा चिला मस्तपैकी बनवणार. हे मी नाश्त्यामध्ये पण आणि टिफिनमध्येही घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी मी 2-3 एक्स्ट्रा बनवलेत. तसं ब्रेकफास्ट आणि टिफिन बॉक्स तयार झाल्यानंतर सगळ्यात पहिलं मी अंघोळ करून रेडी व्हायला सुरुवात करते ऑफिसला जायला. तर